संगती जे सांडिली आहे संगती अहम भावाची, अहंकाराचा वारा। जिथं अहम ही भावनाच नाहीये, मी हे अस्तित्वच नाहीये, माझ्यामुळं हे कारणच नाहीये, ही संत मंडळी तिथे बाधा नाहीये, कल्पना नाहीये, कारण ही कल्पना आहे की हे माझ्यामुळं आहे। तुम्हीच सांगा, जर आपलं असतं तर संग आलं असतं की नाही? एवढं साधं तर तुम्हालाही कळतं। मग हे जे काही आहे, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया पळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानीश कविता धनी। मी नाहीच आहे, मी आहे का? अहो नाव माझं आहे, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा, आपकी कृपा से सब काम हो रहा है। विचारलं कोणीतरी, अहो शेतकऱ्याच्या कुटुंबातलं पण लय मोठं झालं, आज माणसं मागं पुढं फिरत्यात, कसं काय? पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पाय खेचले पण उभाच आहे, मागे पुढे उभा आहे, कोणतरी सांभाळतोय। हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हो कुछ भी फिर भी काम हो रहा है, करता नहीं हो कुछ भी फिर भी काम हो रहा है, आपकी कृपा से तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम, मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम, जो चाहे कराले का, जसं वाटेल तुला तसं, फक्त तू करतोयस हे ज्ञात असावं। हे ज्याला ज्ञात आहे नामदेवरायांना कळतंय, कारण निष्ठावंत नामदेवराय जगाच्या मालकिनीला सुद्धा जगाचं स्वरूप दाखवायला मदत करतात। लाजले गे माया तकवणा वो वाडू, आता कवणा वो वाडू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ। मग कोणी दाखवला विठ्ठल? वैजयंती माळकळा श्री वत्सलांच्या विष्णुदास नामायाने दाविली गुण, विष्णुदास नामायाने कोण नामदेवराय? कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन। मग आता हे सत्य ज्याला कळालं, त्याच्याशिवाय दुसरं सत्य नाही हे ज्याला कळालं, ही संत मंडळी ज्याला वाटलं माझं अहंकाराचा वारा। अहंकार कोणाला येत नाही, फक्त देवाला संतालाच येतो, आपण फक्त वाऱ्यातच आहे, पण वाऱ्यानंच आपला फुपाटा उडवलाय महाराज। काही नसतं रे दादा, मी काय म्हणते, जमेल तसं भजन करत जा, फार चिंता करत जाऊ नका, तुमची समाजसेवा, तुमचं काम, तुमचं कार्य तुम्हाला देणार आहे। हनुमान दादा तुम्ही आज एवढा सुंदर कीर्तन सोहळा उभा केला ना, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, लोक बोलणारच आहे। लोक कोण म्हणलं की नाही, काय सांगायचं, ते हनुमान दादांनी शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे, ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? नाही ना गरज। मी काय म्हणते, काम चांगलं करत राहा, फळाची अपेक्षा करायची, देव देतो, आपण विसराल पण तो विसरत। अहो पितामह भीष्माला वचन दिलंय, काही झालं तरी शस्त्र उचलणार। अर्जुनाला रथाचा पाय मोडलेला आहे,
चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतलाय. बाणावर बाण अर्जुनाला माईला रक्त बंबाळ झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिला आणि भगवान श्रीकृष्णाने शस्त्र उचललं, सुदर्शन चक्र फिरवलं. पितामहा भीष्माने विचारलं, कृष्ण वचन मोडलं? कृष्ण म्हटला, स्वतःच वचन मोडेल पण भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही. सगळ्यात मोठं वचन आहे माझं. तो देव आहे, तो विसरेल कसा? नका चिंता करू, नाही विसरणार तो, निश्चिंत राहा. आता हे आम्हाला कळण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. मग नामदेवराय म्हणतात, मी आत्ताचाच विचार करत नाही. जसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तसंच नामदेवरायांचं वर्णन आहे. नामदेवराय सांगतात, आता शब्दशः अर्थ विचारायला गेलात तर अकल्प कल्पना करता येणार नाही. कल्प म्हणजे 1000 वर्ष. आता ह्या अनुषंगाने थोडं वाढवून सांगायला गेलं तर सामर्थ्याने हनुमान चालीसमध्ये वर्णन आहे बघा. आता इथे जे आपण त्रेता, द्वापार, कलियुग असं वर्णन पाडतो ना, ती हजारो वर्ष. आता या सगळ्याला 10,000 वर्षाचं एक असं युग, असे अकल्प असा विचार केला. शब्दशः करूया आपण, कल्पना करता येणार नाही एवढं. आता एवढं आयुष्य त्याला नाही, व्यक्तीला आहे का? नाही. जिथे अहम नाही आहे, जिथे बाधा नाही आहे, जिथे भाविक जरी असला तरी नामचिंतनाचा अधिकार आहे. कमीत कमी निदान म्हणजे कमीत, आपण काय म्हणतो, निदान एवढं तरी कर. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव फक्त पावित्र्यतेनं आहे, अगदी भक्तिभावानं आहे, तिथं कल्याण आहे. आता हे कल्याण कोणाचं आहे? पुन्हा माघारी या. जिथे अहम ही भावना नाही आहे, कल्पनेची बाधा नाही आहे, जिथं सुख आत्मिक आहे. आता हे जिथून चालत आलंय, ज्यांच्यामुळे मिळालंय आणि ज्यांनी सांभाळलंय, कळतंय? जिथून चालत आलंय, ज्यांच्यामुळं मिळालं आणि ज्यांनी सांभाळलंय, अशा प्रत्येक परंपरेला, अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाला, अशा प्रत्येक, तुम्ही समाजसेवा करताय ना, आयुष्य तुमच्या समाजसेवेला आहे. तुम्ही लोकांची सेवा करताय ना, आयुष्य तर सेवेला आहे. नामदेवराय सांगतात, अकल्प आयुष्य भावित या कुळा, अकल्प आयुष्य भावित आयुष्य भावित आयुष्य कल्पनेची बाधा नकोय. सुखी राहायचं असेल तर सत्य माहीत असावं की माझं अस्तित्वच त्याच्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विध. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, कुठल्या बससवर भगवंताचं अस्तित्व नाकारताय? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, जगदीश्वर, कृष्ण, राम, शिव, विश्वेश्वर, पंचमहाभूतही मी, अणुरेणूही मी. अन्न सुद्धा जर मीच पचवतो तर तू कुठल्या बाधेत आहे ते तरी मला सांग. मग तुला सुखी राहायचं असेल तर तुला कळलं पाहिजे, आवडीने भावे हरिनाम घे, तुझी चिंता त्याशी नको खेद करू. तुम्ही चिंताच करू नका. न लगती सायास, कशाला बाधा करतोय? सुखे येतो घरा. फक्त विनंती आहे, अस्तित्व मान्य कर जगाच्या मालकाचं. ज्याला करता आलं तो सुखी आहे. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, सुखी असो. कल्पनेची बाधा न हो, कल्पनेची बाधा
झाले कटके तेथे कडक्या एवढे राळे उडत चिमणी सरक झाली तिथे पाठी एवढे डोळे कल्पनेची बाधावर उडत चिमणी सरक झाली तिथे पाठी एवढे डोळे लटके झाले लटके झाले लटके झाले कटके 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 लटके झाले तेथे गाड घ्या एवढे राळे लटके झाले कटके गाडगे एवढे राळे लटके झाले कटके तेथे आता हे नामदेवरायांचे कूट अभंग हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही म्हणजे कल्पनेची लटकं झालं कटकं खोटं झालं कुठानं अहो राळं फुगलं गाडगे इतकं फुगलं म्हणून राळं फुगिवलं फुगत कलियुगात फुगत महाराज चिमणी उडाली उडत उडत सरत होती आणि चिमणीचं डोळं वाट इतकं होतं मुक्ताई म्हणतात बघा मुंगी उडाली तिने गिळले वर्णन आहे नामदेवरायांचं मुंगी मुंगी व्याली तिचे दूध 17 रांजण भरले पिले कोण व्याली मुंगी तिचं दूध 17 रांजण कुणाचं रोहिला गडकर कीर्तन ऐकता ना तुम्ही कोणाच दूध मुंगीचं किती 17 रांजण पिले किती 12 ती कुणाच दूध ऐका कीर्तन करा अजून वर्षातनं 3दा सप्ते कसा मेळ लागणार आहे मेळ लागायला जिंदगी जाणार दादा ज्याला तुम्हाला नाही म्हणलं मी ऐका आता मला सर का तुम्हाला नाही म्हणलं मी आपल्या कल्पनेची सुखी राहायचं असेल ना तर देवा कळलं पाहिजे हे सगळं खोट आहे इथं वनात कासव गीत गाय असं नाही आता वनात कोण कासव काय शिवरंजनी म्हणतो नाही गुरुजी मला येत नाही महाराज मी कासवाचं म्हणते महाराज बरं अवघड आहे दादा मग कुठं जमणार आहे का नाही मग काही नाही देवा ही संत मंडळी पण याला सुखी राहायचं असेल तर माहीत असावं धन्य आम्ही जन्मा आलो दास आमचा जन्म धन्य या गोष्टीसाठी आहे की तू मालक आहेस आणि आम्ही दास आहेत आम्हाला तू सापडलास या सगळ्या द्वैत जगात या सगळ्या दंभ जगात या सगळ्या असत्य जगात तुझी भेट तुझ्या नामचिंतनाची आवड ओढ लागली आहे मग या ठिकाणी मला कळावं हा वारा आहे माझी एवढी ताकद नाही अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जा अहंकाराचा वारा अहंकाराचा वारा समजावं कल्याण जर आयुष्यात करायचं असेल तर काही नाही देवा तुझं नाम मुखात असावं मग आम्ही काय करावं काही नाही पुण्याची गणना नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे हरी उच्चारणी अनंत जातील लयासी मग तृण अग्नी मिळे तैसे नामे केले जपता हरी तेवढंच करता यावं कसं करायचं मी सांगते दोन्ही हात वर करावं प्रेमाने दोन्ही वा सगळे ज्यांना खरंच वाटतं ना या द्वैतातनं निघावं एकदम आत्मिक समाधान लागावं प्रेमाने राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण राधे राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे कृष्ण राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जय श्री राधे. खाली कुठे घ्यायला सांगितलंय एनिवे असं तर घेतलं तर घ्या. असं कुठं तुम्ही ऐकायला बसलात बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची तसंही चालतं म्हणा. पण एक विनंती करू, प्रसिद्ध देवाच्या दारात चालत नाही. इथे फक्त भाव महत्त्वाचा आहे. नामदेव पायरी चढणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय, दोघाचा अधिकार सारखाच आहे. तो माझा विठ्ठल आहे. तो एकाच गोष्टीसाठी ओळखला जातो. विठेवरी ज्याची पाऊले उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती. त्याच्या नजरेत काहीच कमी जास्त नाही आहे. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतं आहे, पण जिथे अहंकाराचा तीळ मात्रही लवलेश तो परमात्म्यापर्यंत कधीच पोचत नाही. इथे तीळ मात्र अहंकार मेरू पर्वता एवढा मानला जातो. हा वारकरी संप्रदाय. म्हणून विनंती आहे, काही नाही, अगदी निस्वार्थी भावनेनं जसं जमेल तसं तुझं नामचिंतन घेता यावं. विठोबा